Welcome friends. In the unit of indefinite integration we are learning methods of integration. हे फर्स्ट युनिट आहे इनडेफिनिट इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये पहिली मेथड बघितली आपण इंटिग्रेशन बाय यूजिंग स्टँडर्ड रिझल्ट. त्याच्यानंतरची ही दुसरी मेथड आहे. नेक्स्ट मेथड इंटिग्रेशन बाय यूजिंग सबस्टिट्यूशन. नाउ हाऊ टू सॉल्व इंटिग्रेशन बाय यूजिंग सबस्टिट्यूशन वी लर्न विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण बघूया. बाय सुटेबल सबस्टिट्यूशन वी रिड्यूस गिव्हन इंटिग्रेशन इंटू स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड रिझल्टमध्ये इंटिग्रेशन सबस्टिट्यूशन कन्वर्ट करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं इंटिग्रेशन लिहायचं. सो सी इन केस ऑफ सबस्टिट्यूशन इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह इज इन इंटिग्रँड. म्हणजे इंटिग्रँडमध्ये त्याचं फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह असेल. उदाहरणार्थ हे टॅन एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी सेक्स स्क्वेअर एक्स आहे. लॉग एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे एक्स. या ठिकाणी सिम्प्लिफाय केल्यानंतर लॉग ऑफ टॅन एक्स रिड्यूस सेक एक्स इंटू कोसेक एक्स येतो. सिमिलरली दिस इज सिम्पल एक्झाम्पल वेअर साइन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह इज 1/1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि इथं सिम्प्लिफाय केल्यानंतर रूट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येतो. नाव से दिस फर्स्ट एक्झाम्पल. हे फर्स्ट एक्झाम्पल बघा. कॉल दिस इज आय इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन 3 प्लस टॅन एक्स dx. Now instead of 3 plus tan x, instead of this 3 plus tan x, put 3 plus tan x is equal to t. Now differentiate this. याचं differentiation पहा. d by dx of 3 plus tan x is equal to d by dx of t. Now take derivative of each term d by dx of 3 and d by dx of tan x. That is addition rule चा वापर करा. d by dx of 3 plus d by dx of tan x which is equal to dt upon dx. Now derivative of tan x, derivative of 3 is 0 plus derivative of tan x is a sec square x which is equal to dt upon dx. आणि हे dx हे डिवाइडेड बाय त्याची साईड चेंज करा. इकडं मल्टिप्लाय होईल लेफ्ट साईडला. देअरफॉर दिस इज नथिंग बट सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. सो वी कॉल दिस ॲज डिफरन्शिएशन अँड दिस ॲज सबस्टिट्यूशन. सो इन दिस इंटिग्रेशन या इंटिग्रेशनमध्ये पुट इन्स्टेड ऑफ 3 प्लस टॅन एक्स टी आणि सेक स्क्वेअर एक्स dx म्हणजे dt ठेवा. देअरफॉर दिस इक्वेशन 1 बिकम्स देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx, सेक स्क्वेअर एक्स dx म्हणजे dt आणि 1/3 प्लस टॅन एक्स. दिस 3 प्लस टॅन एक्स टी. सो दिस इज 1/t dt. नाउ we know the standard integral 1/x dx. Integration of 1/dx is log x plus c. So therefore which is equal to integration of 1/t is log of हे पहा इथं 1/x असताना log x, 1/t with respect to t take log of t plus c. This is value of I. So I is equal to log of, resubstitute the value of t. या t ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा विच इज 3 प्लस टॅन एक्स, 3 प्लस टॅन एक्स प्लस c. So this is the required integration. See this next example number 2. I is equal to integration of cos of log x upon x dx. Now in this integration put log x is equal to t. Put log x is equal to t. Now differentiate this. So d by dx हे पहा विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन असेल तर डिफरन्शिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. d by dx of log x is equal to d by dx of
t. Now d by dx of log x is 1 upon x which is dt upon dx. आणि व्हेरिएबल सेपरेट करा. dx टेक टू लेफ्ट हँड साइड म्हणजे 1 upon x dx is equal to dt. So this is called as a differentiation and this is substitution. Now put both values in this integrand, in this integration. So how this integration becomes? I is equal to integration of cos of log x, cos of log x म्हणजे t divided by, now instead of 1 upon x dx, 1 upon x dx, x is in denominator, हा छेदामध्ये इथे 1 upon x dx, togetherly call this as dt. So we get cos t dt which is equal to integration of cos of t which is equal to sin of t plus c which is equal to sin of I is equal to, now resubstitute the value of t. t ची परत व्हॅल्यू ठेवा, resubstitute करा. t is nothing but log of x. So this is sin of t means log of x plus c. So this is the value of I. See this next example number 3 which is equal to, call this is I is equal to sec x into tan x upon log of tan x with respect to x. आता हे इंटिग्रेशन सोडवत असताना log of tan x, put log of tan x is equal to t. Now differentiate, याचा डिफरन्शिएशन करा विथ रिस्पेक्ट टू x. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू असेल तर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x करायचं. सो दिस इज d by dx ऑफ log of tan x which is equal to d by dx of t. आता या ठिकाणी ही log of tan x आहे. सो वी कॉल दिस एज u, म्हणजे हे कंपोजिट फंक्शन आहे. याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, d by dx ऑफ log x is equal to 1 upon x. आता x ऐवजी तर फंक्शन ऑफ x आहे, tan x आहे. सो वी कॉल दिस एज u. दिस इज कॉल्ड ॲज अ कंपोजिट फंक्शन. याला आपण कंपोजिट फंक्शन असं म्हणतो. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना बाय चेन रूल, फर्स्ट ऑफ ऑल राईट डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग यू. ही लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह लिहा. 1 upon u, u मीन्स tan x इंटू d by dx ऑफ u म्हणजे tan x विच इज इक्वल टू dt by dx. सो दिस इज कॉल्ड ॲज अ चेन रूल. सो d by dx, सॉरी 1 upon tan x, हे 1 upon tan x म्हणजे काय तर cot x इंटू d by dx ऑफ tan x म्हणजे sec square of x dx which is equal to dt upon dx. cot x सिम्प्लिफाय करा. cot x म्हणजे sin x upon cos x इंटू दिस इज अ सॉरी cot x which is a cos x upon sin x into integration, sorry, sec square x which is a cos square of x dx which is equal to cos square of x which is equal to dt upon dx. Now this is a cos x upon cos square x. एक cos, one cos will get cancelled. So this is equal to 1 upon sin x into 1 upon cos x which is equal to dt upon dx. आणि 1 upon sin x म्हणजेच cosec x. 1 upon sin x cosec x into 1 upon cos x sec x which is equal to dt upon dx. आणि dx आता इकडे लेफ्ट साईडला घ्या म्हणजे cosec x into sec x dx is equal to dt. So this is differentiation. This is differentiation after substitution. Log of tan x is equal to t आणि याचा डेरिव्हेटिव्ह येतो cosec x sec x dx is equal to dt. Now put both values. या दोन्ही व्हॅल्यू काय करायच्या या इक्वेशन मध्ये ठेवायच्या.
So this is equal to, here this integration is sec x into cosec x. So how this I becomes, I is equal to integration of sec x cosec x dx, म्हणजे इथे आहे sec x cosec x dx, त्याच्याऐवजी dt ठेवा, dt, and instead of this log of tan x म्हणजे t, या ठिकाणी t येईल, म्हणजे 1/t असेल, इंटिग्रेशन ऑफ 1/t dt. सो दिस इज अ स्टँडर्ड इंटिग्रेशन. हे काय स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे, 1/x dx, याचं इंटिग्रेशन log of x plus c. So integration of 1/t with respect to t, this will be log of t plus c. So I is equal to log of t, आणि t ची व्हॅल्यू ठेवा, t is nothing but log of tan x. So this will be log of tan x plus c. So this is a final answer. I is equal to log of square bracket log of tan x plus c. So this is required integration by substitution. See next example number 4. Call I is equal to integration of 1/root of 1 minus x square into sin inverse x bracket square with respect to x. Now this is sin inverse x आहे पहा, हे sin inverse x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/1 minus x square. So instead of this sin inverse x, हे sin inverse x च्या ऐवजी सबस्टिट्यूशन करा. Now put sin inverse x is equal to t. Now differentiate with respect to x. So this is d by dx of sin inverse x is equal to d by dx of t. आणि मग sin inverse x, this is a standard derivative, याचा डेरिव्हेटिव्ह काय, तर 1/root of 1 minus x square is equal to dt upon dx. आता हे dx इकडे लेफ्टला घ्या, सो इट विल बी 1/1 minus x square dx is equal to dt. So this is differentiation, हे सबस्टिट्यूशन आहे, त्याचं हे डिफरन्शिएशन आहे. नाउ पुट दिस बोथ व्हॅल्यूज, या दोन्ही व्हॅल्यू या इंटिग्रेशनमध्ये ठेवा. सो हाउ दिस कम्स, I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1/, हे पहा साइन इनवर्स x म्हणजे t, सो 1/1 minus x square dx, 1/1 minus x square dx म्हणजे dt. So we write this as a dt. 1/1 sin inverse x bracket square. What is sin inverse x? t. म्हणजे या ठिकाणी असं येणार t square. So we get integration of 1/t square dt. So which is equal to, we write this as t raised to minus 2 dt. हे आपण असं लिहूया, t raised to minus 2 dt. Now use power function formula. That means use this integration of x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. So here n is equal to minus 2. Put value of n is equal to minus 2, which is equal to t raised to minus 2 plus 1. n plus 1 means minus 2 plus 1 upon minus 2 plus 1 plus c as a constant of integration. Now t raised to minus 2 plus 1 is t raised to minus 1. Minus 2 plus 1 is a minus 1. Therefore, I is equal to, this minus 1 means minus, t raised to minus 1 means 1/t plus c, which is equal to, I is equal to minus 1/, now resubstitute the value of t, where t is equal to sin inverse of x. So this is equal to sin inverse x plus c. So this is the required integration of given
example. See this next example, number 5. I is equal to, call I is equal to integration of 1 upon x plus root x dx. आता हे इंटिग्रेशन सोडत असताना काय करायचं पहा, इंटिग्रेशन ऑफ स्प्लिट दिस x, राइट दिस ॲज अ रूट x इंटू रूट x. हे पहा x आपल्याला रूट x इंटू रूट x असं लिहिता येईल. म्हणजे काय, हे रूट x इंटू रूट x म्हणजे रूट x ब्रॅकेट स्क्वेअर. सो स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, म्हणजे शेवटी परत आपल्याला x मिळेल. सो वी कॅन राईट x ॲज अ रूट x इंटू रूट x. सो दिस इज इक्वल टू x म्हणजे काय, रूट x इंटू रूट x प्लस रूट x dx. नाउ टेक वन रूट x कॉमन. हे रूट x, एक रूट x काय करा, ह्याच्यातून कॉमन घ्या. सो दिस विल बी इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट x outside. Root x, one root x will left inside like this, root x plus 1 dx. Now instead of this root x, या root x च्या ऐवजी किंवा call this root x as t, आणि या root x चं डिफरन्शिएशन केल्यानंतर आपल्याला 1 upon root x dx असं मिळेल. So instead of this root x we put is equal to t. So here put root x is equal to t. Now differentiate. आता हे differentiate करा with respect to x. So this is d by dx of root x is equal to d by dx of t, आणि d by dx of root x याचा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x which is equal to dt upon dx. Now send these two towards left hand side, right hand side. हे राईटला घ्या आणि हे लेफ्टला घ्या. सो दिस विल बी 1 अपॉन रूट एक्स आणि dx इज इक्वल टू 2 dt. सो दिस इज अ डिफरन्शिएशन अँड दिस इज नथिंग बट सबट्यूशन. हे असेल ते सबट्यूशन. सो हाउ दिस I becomes, therefore say equation 1. Equation 1 means call this as equation 1. So how this equation 1 becomes, I is equal to, हे equation 1 कसं होईल पहा, 1 upon root x dx. 1 upon root x dx म्हणजे 2 dt. 1 upon root x म्हणजे t, म्हणजे t plus 1. 1 upon t plus 1. Now take this 2 outside. हे पहा 2 कॉन्स्टंट आहे, एक आउटसाइड ऑपरेटर, हे इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सो I इज इक्वल टू 2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t प्लस 1 dt. नाव दिस इज इन द फॉर्म, हे जे इंटिग्रेशन आहे याला जर f म्हटलं तर दिस इज नथिंग बट f डॅश. सो दिस इज ऑफ द टाइप इंटिग्रेशन ऑफ, हा रिझल्ट वापरायचे, इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x इज इक्वल टू log of f of x plus c. This is f, then this is f dash. हे t आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0, म्हणजे f असेल तर हे f डॅश आहे. सो विच इज इक्वल टू 2 टाइम्स f डॅश अपॉन f, 2 टाइम्स log ऑफ f of x, आणि f of x म्हणजे t plus 1 plus c. So which is equal to I is equal to 2 times log of, now don't forget t ची परत व्हॅल्यू ठेवा, t रिसबस्टिट्यूट करा, t is nothing but root x. So this is a root x plus 1 plus c. So this is a required integration. Integration by substitution. Examples on integration by substitutions. Now these are some examples. 1 cos x upon 1 plus sin square x dx. Now see how to solve these examples. हे पहा, ही जी एक्झाम्पल्स आहेत ती इंटिग्रेशन बाय सबट्युशनची आहेत. या ठिकाणी जे इंटिग्रँड आहे त्याच्यामध्ये फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो, म्हणजे sin x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x आहे.
मग साइन एक्स ऐवजी कॉस टी ठेवायचे. इथं कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आहे. इथं टॅन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. टॅन इनवर्स एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं रूट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह तो 1 अपॉन रूट 2 एक्स आणि हे एक्स ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएट केलं तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. सो इन दिस टाईप इंटिग्रँड कंटेन्स फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. त्याचं फंक्शन डेरिव्हेटिव्ह दोन्ही त्या इंटिग्रँडमध्ये असतात. नाव सी हाऊ टू सॉल्व दिस फर्स्ट एक्झाम्पल. सपोज दिस आय इज इक्वल टू वी कॉल आय इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स डी एक्स विच इज इक्वल टू. नाव हाऊ टू सॉल्व दिस. पुट साइन एक्स इज इक्वल टू टी. या ठिकाणी काय करा साइन एक्स बरोबर टी ठेवा. डिफरन्शिएट डी. याला डिफरन्शिएट करा. So derivative of sin x or we write like this d by dx of sin x is equal to d by dx of t. म्हणजे d by dx of sin x cos x. This is dt by dx आणि dx लेफ्टला घ्या म्हणजे इथं असेल cos x dx is equal to dt. Put these two values म्हणजे या दोन व्हॅल्यूज कोणती. हे sin x is equal to t याला सबस्टिट्यूशन म्हणा आणि cos x dx is equal to dt. This is nothing but differentiation. Put both values या दोन्ही व्हॅल्यूज या इंटिग्रेशनमध्ये ठेवा. सो दिस I is equal to इंटिग्रेशन ऑफ cos x dx. हे cos x dx म्हणजे काय तर dt. cos x dx च्या ऐवजी dt ठेवा. 1 अपॉन 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि साइन एक्स म्हणजे काय टी ए म्हणजे 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असेल विच इज इक्वल टू वी नो द स्टँडर्ड इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. याचं इंटिग्रेशन आहे टॅन इनवर्स एक्स प्लस सी. म्हणजे एक्स असेल तर टॅन इनवर्स एक्स घ्या. सिमिलर इंटिग्रेशन आहे फक्त व्हेरिएबल टी आहे. 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डी टी. दिस इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टी plus c which is equal to tan inverse of. Now resubstitute value of t. What is t? T is nothing but sin x. Okay, so this is equal to tan inverse of sin x plus c. This is required integration. See this next example, example number 2. Call this is I is equal to sin square of x into cos x dx. ठीक आहे. याच पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायचे. इथे काय करा पुट cos x इज इक्वल sin x इज इक्वल टू टी. sin x इज इक्वल टू टी आणि आता हे डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d by dx ऑफ sin x इज इक्वल टू d by dx ऑफ t. d by dx ऑफ sin x which is equal to cos x and dt by dx. So therefore this is cos x dx. A dx इथे लेफ्टला घ्या. cos x dx is equal to dt. Okay, we call this as substitution. This is differentiation. Put both values. हे दोन्ही व्हॅल्यूज काय करा या I मध्ये ठेवा. Therefore this I becomes साइन स्क्वेअर एक्स. साइन एक्स म्हणजे टी म्हणजे इथे टी स्क्वेअर येईल. इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर कॉस एक्स डी एक्स. व्हॉट इज कॉस एक्स डी एक्स दॅट इज डी टी. आता हे जे इंटिग्रेशन आहे दिस इज इन द स्टँडर्ड फॉर्म. हे या फॉर्ममध्ये एक्स रेस टू एन डी एक्स आणि त्याचं फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. सो विच इज इक्वल टू इथे n म्हणजे 2 आहे. सो दिस इज टी स्क्वेअर दॅट मीन्स टी रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 प्लस सी विच इज इक्वल टू टी रेस 2 प्लस 1 इज टी क्यूब अपॉन 3 प्लस सी विच इज इक्वल टू. नाउ डोंट फॉरगेट टू रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू. व्हॉट इज टी. हे टी म्हणजे परत रिसबस्टिट्यूट करा म्हणजे काय लिहिते साइन क्यूब एक्स प्लस सी किंवा हे असे लिहिता येईल साइन क्यूब एक्स अपॉन 3 प्लस सी.
So in this way we obtain solution. Now number 3, call this is I is equal to tan inverse of x bracket cube upon 1 plus x square dx. पहा या इंटिग्रेशनमध्ये टॅन इनवर्स आहे आणि वी पुट इन्स्टेड ऑफ टॅन इनवर्स हे टॅन इनवर्सच्या ऐवजी टी ठेवा. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स, आधी हे डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी. डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स इज 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू डी टी अपॉन dx and here dx left ला गया which is equal to 1 upon 1 plus x square dx is equal to dt. So we put these both values, here tan inverse x आणि 1 upon 1 plus x square dx हे दोन्ही व्हॅल्यूज काय करा इंटिग्रेशन मध्ये ठेवा. So how this I becomes, I is equal to tan inverse x म्हणजे t, म्हणजे इथं t क्यूब येईल, हे 1 डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर dx, 1 डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. इन्स्टेड ऑफ दिस ह्याच्याऐवजी काय ठेवा dt, म्हणजे हे असेल t क्यूब dt. आणि मग इथे पॉवर फंक्शन वापरायचं, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरा, एक्स रेस टू एन dx विच इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. सो एन इज हिअर 3, एनची व्हॅल्यू किती आहे इथं 3 आहे, which is equal to t raised to 3 plus 1 upon 3 plus 1 plus c which is equal to t. आणि आता t म्हणजे काय तर परत रिसबस्टिट्यूट करा, t म्हणजे tan इनवर्स x, 3 plus 1 म्हणजे 4 upon 3 plus 1 म्हणजे 4 plus c. This is value of given integration. Example number 4, I is equal to integration of sine of root x upon root x dx. Now in this integration put root x is equal to t. इथं काय करायचं root x बरोबर t ठेवा आणि हे डिफरन्शिएट करा. root x म्हणजे d by dx of root x which is equal to d by dx of t. d by dx of root x याची व्हॅल्यू येते 1 upon 2 root x which is equal to dt by dx. Now take this dx towards left and 2 towards right, म्हणजे हे इकडे पाठवा, म्हणजे असेल 1 upon root x dx लेफ्ट ला घ्या which is equal to 2 dt. ठीक आहे. सो दिस इज अ डिफरन्शिएशन आहे आणि हे सबस्टिट्यूशन आहे. पुट बोथ दिस व्हॅल्यूज, हे दोन्ही व्हॅल्यूज या इक्वेशन I मध्ये ठेवा. सो हाउ दिस I बिकम्स, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ रूट एक्स. साइन ऑफ रूट एक्स म्हणजे काय, रूट एक्स म्हणजे टी, म्हणजे साइन टी असेल ही 1 अपॉन रूट एक्स डी एक्स, 1 अपॉन रूट एक्स डी एक्स याची किंमत काय 2 dt. सो यू राइट दिस इज 2 dt. ओके, विच इज इक्वल टू, नाउ दिस 2 इज कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड द इंटिग्रेशन. हे 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या इंटिग्रेशन साइनच्या. सो दिस इज अ साइन ऑफ टी dt which is equal to 2 times integration of sin t is equal to minus cos t plus t. हे स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे which is equal to plus minus minus 2 cos of t. आणि आता t ची परत रिसबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. t is nothing but root x, this is equal to root x plus c. So in this way this is value of I. Now similarly we solve example number 5. See this example number 5. Call this is I. I is equal to e raised to x plus 1 upon sin square of x e raised to x dx. आता पहा हे साइन स्क्वेअर ऑफ एक्स ई रेस टू एक्स आहे, 1 अपॉन साइन स्क्वेअर इंस्टेड ऑफ एक्स ई रेस टू एक्स वी पुट व्हॅल्यू
हे एक्स ई रेस टू एक्स बरोबर टी ठेवा. नाव डिफरन्शिएट दिस, हे डिफरन्शिएट करा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स ई रेस टू एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी. आता या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना प्रॉडक्ट रूल आहे, एक्स आणि ई रेस टू एक्सचा गुणाकार आहे. सो यूज हिअर product rule, d by dx of u v u d by dx of v plus v d by dx of u. हा multiplication rule वापरा. So therefore what is derivative of this? This is x d by dx of e raised to x plus e raised to x d by dx of x is equal to dt by dx. सो एक्स डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ई रेस टू एक्स असेल प्लस दिस ई रेस टू एक्स ॲज इट इज, आणि याचे डेरिव्हेटिव्ह लिहायचे आपल्याला. याचा ई रेस टू एक्स येईल, डी बाय डी एक्स ऑफ एक्स तो 1 येईल आणि इथे डी टी बाय डी एक्स येईल. सो टेक कॉमन ई रेस टू एक्स. आता हे ई रेस टू एक्स कॉमन घ्या म्हणजे काय येईल, ई रेस टू एक्स आउटसाइड इंटिग्रेशन ऑफ x plus 1 which is equal to dt by dx. ओके, नाउ टेक दिस dx. आता हे dx लेफ्टला घ्या म्हणजे इथं असेल ई रेस टू एक्स एक्स प्लस 1 dx which is equal to dt. नाउ पुट दिस व्हॅल्यू. आता हे दोन शोधलेल्या व्हॅल्यू आहेत, हे डिफरन्शिएशन आणि याला आपण सबस्टिट्यूशन म्हणतो. पुट दिस बोथ व्हॅल्यूज इन इक्वेशन ऑफ आय. या आय मध्ये ठेवा. सो हाऊ दिस आय बिकम्स ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स एक्स प्लस 1 डी एक्स म्हणजे काय डी टी, अँड दिस इज 1 अपॉन साइन स्क्वेअर ऑफ एक्स ई रेस टू एक्स. एक्स ई रेस टू एक्स म्हणजे टी म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर ऑफ टी असेल विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर ऑफ टी विच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ऑफ टी डी टी. आणि हे कोसेक स्क्वेअर जे आहे त्याचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉट ऑफ टी विच इज इक्वल टू मायनस कॉट ऑफ टी, आणि टीची व्हॅल्यू ठेवायची परत एक्स ई रेस टू एक्स प्लस सी. Okay, this is the value of our integration I. So in this way we solve the examples on integration by substitutions.